Zee 24 तास एक पाऊल पुढे। प्राध्यापकांचा संप, त्याच्यावर कुठलाही उपाय शोधण्यामध्ये सरकारला येत असलेलं अपयश आणि विद्यार्थ्यांची यामुळे होत असलेली ससेहोलपट याविषयी आपण चर्चा करतो आहोत। ताप्ती मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झाला आणि विद्यार्थ्यांची सुद्धा याला अनुमती आहे। तुम्हाला असं वाटत नाही का की परीक्षा वेळेत घेणं हीच सध्या प्रायोरिटी असायला पाहिजे? परीक्षा पोस्टपोन करणं हा योग्य उपाय ठरला नसता आणि त्यासाठी प्राध्यापकांनी सहकार्य करायला हवं होतं। ये जो आपका जो सवाल है ना, तुमने कंप्लीटली अपना जो गणतांत्रिक पद्धति में जो एजिटेशन चल रहा है महाराष्ट्र में, आज का नहीं, वर्षों भर, एंड उसमें ऐसा सेक्शन टीचर बाजू में रह जाता है। 75,000 से 80,000 जो स्टूडेंट्स काल परसों अपना TY बीकॉम में बस बैठेगा, उसके लिए टीचर टोज में होते थे, टोज, ऑल टीचर्स, सभी टीचर का जरूरत पड़ते हैं। जितना टीचर है 4,000 5,000, आज उनकी जरूरत नहीं है। और ये निवेदन देके जाता है कि हम सब कर लेंगे मैनेज। तुम्हारा कितना सेल्फ फाइनेंसिंग, तुम्हारा जो कॉन्ट्रैक्ट का टीचर है वो 2 साल का 1 साल का लोग है, उसको कुछ जानकारी नहीं है। ये गलत बात है, गलत तरीका है। मॉक ड्रिल केलं त्यांनी आज, मॉक ड्रिल केलं त्यांनी आज। मॉक ड्रिल करने दे रहे, हम जिंदगी भर ये ड्रिल करके आया। बच्चा अपना है, अपना प्यार छोके वो एग्जाम में जाते हैं। आज बच्चे का मॉक ड्रिल है, मिलिट्री ट्रेनिंग का सेंटर नहीं है, एजुकेशनल इंस्टीट्यूशन है। मैं आपको बताती हूँ, जो भी करने को दो, टीचर को बाजू में रख के, सब टीचर को 90% टीचर को खाली तुम एक मुट्ठी इधर उधर से लेके गा। नहीं, पण मला सांगा ऑप्शन काय आहे? मग ऑप्शन ये है, पोस्टपोन द एग्जामिनेशन। 2 दिन चाहिए सरकार को। ये डिमांड जो लिस्ट है ना, जब भी हम 5 तारीख बैठा था, 6 तारीख बैठा था, बाद में 20 तारीख बैठा है। एक दिन सरकार का जो है मुख्यमंत्री, अपना उच्च शिक्षण मंत्री की उनके सहकारी लोग जो होते हैं, 2 दिन बैठेगा। ये क्या डिमांड है? ये डिमांड में 4 है सेंट्रल ऑर्डर। सेंट्रल ऑर्डर का मान्यता स्टेट में होना चाहिए। सेंट्रल ऑर्डर को तोड़ मोड़ के अभी जो प्रक्रिया जो चल रहा है ना, मैं बोलना चाहता है, सेंट्रल ऑर्डर तोड़ मोड़ के उसको चालू करो, आज से उसको रेगुलराइज करो। वो करेगा नहीं। अभी बाकी जो डिमांड है ये सब पुराना डिमांड है। बिल्कुल, 2 दिन चाहिए। सुनो, 2 दिन में रिजॉल्व हो जाएगा। हमने हे 2 दिवस करेंगे ना। हे 2 दिवस का निघत नाहीयेत? आज तर मुद्दा आहे, आज तर मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही उच्चतंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपेंना सुद्धा फोन आवाहन आहे राजेश टोपेंना की तुम्ही जिथे कुठे असाल, संपूर्ण राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना आज प्रश्न उपस्थित झालेला आहे। नेमका जर एम फुकटोचं असं म्हणणं आहे की केवळ 2 दिवसांचा प्रश्न आहे, 2 बैठकीमध्ये हा प्रश्न सुटू शकतो, तर एवढा मॉक ड्रिल, एवढी पॅरलल यंत्रणा उभी करणं, अनसायंटिफिकली परीक्षा घेणं, उत्तरपत्रिका तपासणीचं काम आहे, त्याचा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। जर 2 दिवसामध्ये हा प्रश्न सुटण्यासारखा आहे तर तो सुटत का नाहीये? हे सरकार ते सोडवत का नाहीये? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। सरकारच्या वतीने कृपया तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आम्ही तुम्हाला सातत्याने फोन करतो आहोत। पुढचा जो मुद्दा उपस्थित होतो आहे मंजुषा मॅडम, तो मुद्दा असा आहे की जरी यांचा विरोध डावलून ही परीक्षा घेतली, प्राध्यापकांना आपण बाजूला ठेवलं, तरी सुद्धा त्यानंतर जो उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्याविषयी काय आपण करणार आहोत? कारण या सरकारी GR मध्ये असं म्हटलेलं आहे, जो GR सध्या माझ्याकडे आहे की दुसऱ्या पेजवर विद्यापीठ क्षेत्रातील शासकीय महाविद्यालय आणि संस्थांमधील सरसकट सर्व अध्यापकांना हंगामी आणि कंत्राटी धरून उत्तरपत्रिका मूल्यांकनाचं काम देण्यात यावं, असं या GR मध्ये म्हटलेलं आहे। मागच्या वेळी सुद्धा अनेक उदाहरणं अशी घडलेली होती, निकालात फरक पडलेला होता। जर हा संप मिटला नाही तर त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? अशा प्रकारे हंगामी आणि कंत्राटी अध्यापकांना सरसकट सगळ्यांना पेपर तपासण्याला देणं हे योग्य आहे का? आता आपण एवढ्याच मुद्द्याला बोलते। हंगामी आणि कंत्राटी आपण ज्यांना म्हणतो त्यांना आपण आजकाल CHB वर म्हणतो आणि त्यांना आपण अप्रुव्हल देतो। आणि सध्याला असा शासन निर्णय निघालेला आहे की अर्हताधारक व्यक्तींनाच, पात्रताधारक व्यक्तींनाच आपण हंगामी किंवा कंत्राटी म्हणून घ्यायचंय। त्यामुळे ते CHB वर जरी असले ते प्राध्यापक, तरी ते नेट सेट अर्हताधारक आहेत, त्यांना विद्यापीठाचा अप्रुव्हल आहे, कबूल आहे की यांना 10 वर्षाचा शिक्षकांना जो अनुभव आहे तो नसेल, परंतु ते अर्हताधारक आहेत। म्हणजे तुम्हाला नाईलाज आहे, म्हणजे परीक्षा घेण्याच्या पद्धतीत सुद्धा कॉम्प्रोमाइज होतंय हे तुम्हाला मान्य आहे आणि पेपर तपासणीत सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागतं हे तुम्हाला मान्य आहे? पेपर सेटिंग मध्ये कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्रोमाइज नाही।
जी आपली शिक्षणाची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये आपण दरच वेळेस पूर्वी 3-3 सेट्स काढत होतो, पण इमर्जन्सी मागच्या वर्षीचा सेट यावर्षी वापरणं हे कॉम्प्रोमाइज नाहीये. हे कॉम्प्रोमाइज म्हणता येणार नाही, ही गरज आहे त्यामुळे आपण ते करतोय. कॉम्प्रोमाइज कधी म्हणतो आपण, अगदीच कुठला काही पर्याय उरला नाही. पण जर 3 सेट्स, आणि ही वर्षानुवर्ष प्रत्येक विद्यापीठात ही पद्धत सुरू आहे की 3-3 सेट्स असतात आणि बरेच 2 सेट्स वापरले जात नाही. बरेच वेळा जर पेपर दरवर्षी नव्या प्रश्नपत्रिका काढल्या जातात आयडियली. नाही, जर त्याची पद्धत अशी असते की 3 सेट काढले जातात, त्याच्यातला जो 1 सेट परीक्षेला येतो तो परीक्षेला सेट आलेला माहिती असतो. दुसऱ्या वर्षीचं जेव्हा सेटिंग आपलं एक्झामिनेशनचं पेपर सेटिंग चालतं तेव्हा त्या आलेल्या सेटमधले प्रश्न रिपीट नाही झाले पाहिजे हे बंधन असतं. कदाचित त्या पहिल्या 2 सेटमधले सुद्धा एक्झामिनर्स बदलले तर एक्सचेंज होऊ शकतात, पण त्यामुळे हे अगदी पर्याय नाही आणि हतबलपणे आपण केले अशातला प्रकार नाही. एखादा पेपर नवीन प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाहीये म्हणून आपण मागच्या वर्षीचे पेपर सेट वापरतो. नक्कीच, कारण हा प्राध्यापकांनी हा जो संप पुकारलाय, हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात हा जो संप पुकारलाय आणि हा वाढवत चाललेला आहे. कदाचित त्यांनी जर हा संप मागे घेतला असता आणि त्यांच्या 2-3 मीटिंग माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर झाल्या, आमचे शिक्षण मंत्री माननीय राजेश टोपेजी, DP सावंत सर आणि माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांनी बसून बैठकीत झालेल्या आहेत. फक्त 2 मुद्द्यावर त्यांना जी अडचण होती ते 2 मुद्दे सुटत नाहीयेत आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 3 ह्याच्यामध्ये स्प्लिट्समध्ये आपण त्यांना त्यांचं जे राहिलेले एरियर्स आहेत ते देणार आहोत. अगदी, पण तोंडी आश्वासनावर त्यांना विश्वास नाहीये. पण त्यांचं जे इतिवृत्त आहे ते मी स्वतः माझ्या जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन मुंबई रिजनच्या वेबसाईटवर टाकले. त्याला ऑथेंटिसिटी नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला? अगदी, काय म्हणाल ताप्ती मॅडम? ये जो बात चल रहा है ना, ये कॉम्प्रोमाइज इज द 100%. 2-3 सेट हम पेपर देते हैं हर साल में, 2 से 1 सेट यूज होता है, 2 सेट डिस्ट्रॉय होते हैं. ये साल में टीचर ने कोई जगह में पेपर दिया नहीं है, कोई यूनिवर्सिटी में, क्योंकि वो संपा में नहीं आए. ये गलत शब्द है, वो परीक्षा खाली वर्जन किया है. परीक्षा का जो काम है वो करेगा नहीं. अपने को 2-3 जो मुद्दा सरकार से डिस्कस हुआ, एक ही मुद्दा मोदे एक मैं अपनी डिमांड के ऊपर बात नहीं हुआ है. ये सब पुराना जो डिमांड है, नेट सेट का मान्यता कभी देना, ये सेंट्रल गवर्नमेंट का ऑर्डर है, UGC का ऑर्डर है, कोर्ट का मान्यता है फ्रॉम द डेट ऑफ देयर रेगुलर अपॉइंटमेंट. एंड UGC ने बार कितना बार सरकार ने भेजा, ये दो अपने को क्लैरिफिकेशन दो. सब क्लैरिफिकेशन महाराष्ट्र सरकार आपने को बोला है. UGC इज द हाईएस्ट अथॉरिटी, उनको मान्यता एजुकेशन क्षेत्र में मतलब हायर करना है. अभी बोलते हैं, ये बोला है पास्ट फॉरगेट हो जाऊंगी. ऐसा सुनो, सरकार उन्होंने प्रेजेंट नहीं था, सरकार ने जो आपने को बोला है, सरकार अपने को जो लिख के देते हैं, दोनों में फर्क थोड़ा होता है, बट वी ऑल्सो कॉम्प्रोमाइज. चलो, लेकिन लास्ट ईयर जो लिख के दिया वो आश्वासन क्या, वी हैव केप्ट ट्रस्ट ऑन गवर्नमेंट के ऊपर ट्रस्ट लेके ही अपने को चल. जब वो मान्यता नहीं हुआ, जो एक चीज भी नहीं हुआ, वो पैसे का बात, वो सब एक्सप्लेनेशन नहीं, तुम लिख के दो ना तुम्हारा मॉडेल क्या है, उसके ऊपर हम चर्चा करेंगे ना. अगदी, याच्यावर डॉक्टर सिद्धेश्वर गडदेंना बोलायचं. गडदेव. झी 24 तास, एक पाऊल पुढे.